नमस्कार मंडळी, नीता रेसिपी मराठी चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मोड आलेल्या मटकीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मोड आलेले मुगाला मी मोड काढून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत बघा। तसंच मी ते कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। फोडणीसाठी मी कांदा घेतलाय, आडवा चिरून घेतलाय, कांदा टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, हाफ टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आणि हिंग घेतलेला आहे। तसंच मसाल्यांमध्ये मी मालवणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तसंच कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। पण हे जे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी कढई गरम करत ठेवलेली, कढईमध्ये मी तेल घालून घेतलंय फोडणीसाठी। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालून घेणार आहोत। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। कांदा थोडा ब्राउनिश झालाय आपला। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत। छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो फोडणीमध्ये नरम होऊ द्यायचं आहे। कांदा टोमॅटो आपला छान भाजला आहे। आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण हिंग घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण हे सर्व मसाले घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे। मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मटकी घालून घेणार आहोत। उकडून घेतलेली मटकी घालून घ्यायची आहे। एक छान उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे। आता जे आपण हे वाटण करून घेतलंय ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण राहिले त्याच्यामध्ये पाणी घालून ते पण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे। आमटीला आपल्या छान उकळी आलेली आहे। आपली मटकीची आमटी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मटकीची आमटी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता। खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।